पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यासह वसई व पालघर तालुक्यासह बोईसर तारापूर एमआयडीसी मधल्या बाधित ग्रामस्थांच्या पुनर्वसन व तात्काळ मदतीसंदर्भात प्रभावी उपाययोजना करावी अशी जोरदार मागणी आमदार विलास तरे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखळ यांना निवेदन देऊन केली आहे। यावेळी आमदार विलास तरे म्हणाले की गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यासह वसई व पालघर तालुक्यात सतत झालेल्या अतिवृष्टीमुळे ग्रामीण व शहरी भागातील जनजीवन विस्कळीत झालंय। या नैसर्गिक आपत्तीमुळे ग्रामस्थांचे प्रचंड हाल झाले असून त्यांच्या उपजीविकेवर, आरोग्यावर व दैनंदिन व्यवहारांवर गंभीर परिणाम झालाय। सदर परिस्थितीत काही गंभीर समस्या निदर्शनास येत आहे की अनेक गावे आणि वस्त्यांमध्ये पाणी शिरल्यामुळे कच्ची घरे, झोपड्या तसेच घरगुती साहित्यांचे मोठे नुकसान झाले। काही ठिकाणी ग्रामस्थांना आपली घरे सोडून सुरक्षित स्थळी जावे लागले आहे। या परिस्थितीच्या अनुषंगाने विचार करता आपल्या मार्फत बाधित ग्रामस्थांना शासकीय रेशन दुकानदारांमार्फत अन्नधान्य, धान्य, डाळी, तेल इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात यावा। पूरग्रस्त कुटुंबांचे तात्काळ सर्वेक्षण करून त्यांना आवश्यक ते निवारा, कपडे व इतर वस्तू उपलब्ध करून द्याव्यात। शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे महसूल विभागामार्फत तातडीने करून त्यांना पीक विमा व आर्थिक मदत देण्यात यावी। तसेच आरोग्य विभागामार्फत बाधित भागात वैद्यकीय पथके तैनात करून आरोग्य शिबिरे भरवावीत व आवश्यक औषधांचा पुरवठा करावा। निचरा व स्वच्छतेच्या दृष्टीने ग्रामपंचायती व महानगरपालिकांसोबत समन्वय साधून नाले, गटारे व पाणी साचलेली ठिकाणे तातडीने स्वच्छ करावेत। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत आपत्कालीन निधीचा वापर करून बाधितांना त्वरित आर्थिक मदत वाटप करण्यात यावी। तसेच बोईसर तारापूर एमआयडीसी मध्ये रस्ते सुधारणे व स्वच्छता करणे आवश्यक असून तातडीने उपाययोजना करण्यात यावी अशी जोरदार मागणी आमदार विलास तरे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखळ यांच्याकडे केली आहे। एकंदरीत बाधित ग्रामस्थांना तात्काळ दिलासा मिळावा यासाठी आपण तातडीने आवश्यक ती कार्यवाही करून जिल्हा प्रशासनामार्फत योग्य तो दिलासा द्यावा असे आमदार तरे यावेळी म्हणाले।